कुठे साप कुठे? अरे बाप मित्रांनो, ओ भाई साहब जी, वाईट खेकडा पण दिसलेला आहे मित्रांनो या ठिकाणी. एवढा वरती सापडला नाही खेकडा, त्याला हलव रे भाई थोडा. फायनली आम्ही वरती येऊन गेलेलो आहे. इतकं भारी वाटतं, हवा इतकी सुटलेली ना मित्रांनो, एकदम खतरनाक हवा सुटलेली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर या ठिकाणी मी आता आवरून वगैरे रेडी झालेलो आहे आणि सकाळची 5:30 वाजलेली आहे आणि आता आम्हाला जायचंय पांडवलेनीला. अँड गाईज आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्याच्यामुळे व्लॉग पूर्ण बघा तुम्ही. अँड गाईज मी आता व्हिडिओमध्ये बघितलं तर म्हणजे दाढी ना इतकी वाढलेली दिसते, असं रिअल मध्ये एवढी वाटत नाही, पण व्हिडिओमध्ये जास्तच दिसते. तर आज थोडी कमी करावी लागणार तिला, तिकडून आलो का मग कमी करू. मी तर खूप एक्साइटेड आहे मित्रांनो, कारण की ना कधीच आलो होतं जाऊ जाऊ जाऊ, पण आहे ना म्हणजे पावसामुळे रेड अलर्ट पण दिलेला होता, त्याच्यामुळे कुठे जाता पण येत नव्हतं. आणि म्हटलं आज थोडा विचार केला, आता पाऊस पण कमी झालेला आहे, तर मग आता पांडवलेनी पासून सुरुवात करू म्हटलं फिरायला. पहिले इकडे पांडवलेनी वगैरे फिरून थोडं छोटं छोटं, मग नंतर सवय झाली का मग थोडं तिकडे जाऊ, ब्रह्मगिरी, अंजनेरी किंवा मग हरिहर फोर्ट वगैरे असेल, मग नंतर तिकडे जाऊ म्हटलं. मित्रांनो या ठिकाणी आता साई आणि ना त्याचा भाऊ पण आलेले, तर आम्ही चाललोय ओलावर. तर मित्रांनो आम्ही फायनली आता मध्ये एंटर करतोय. वातावरण तर एकदम भारी झालेलं आहे. तर मित्रांनो आता आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आणि आम्हाला वाटलं काहीच गर्दी नसेल, आणि पाहतो तर काय बघा, इकडे ऑलरेडी किती गाड्या येऊन थांबलेल्या. म्हटलं सकाळी सकाळी जाऊ, का एवढी गर्दी नसेल, तर भरपूर लोक आलेले फिरायला वगैरे. तर गाईज आता आम्ही या ठिकाणी ना चढायला सुरुवात केलेली आहे. साई तर इकडे लगेच थकून गेलेला आहे. साईला दम लागलाय. आणि बघा ना समोर किती वातावरण म्हणजे सकाळी सकाळी किती भारी झालेलं आहे. पक्ष्यांचा आवाज येतोय, मोरांचा पण आवाज येतोय, मोर पण दिसला पाहिजे एखादा, एकदम भारी वाटतंय. गाईज आम्ही ना फक्त थोडस चढलेलो आहे आणि इकडे साईची हालत बघा कशी टाईट होऊन गेली. साई डायरेक्ट दम टाकतोय. त्याला म्हटलं चल पटापट, कृष्णा तर एकदम पटापट चढू राहिला इकडे. आम्ही फायनली ना या ठिकाणी लेण्यांच्या इकडे पोहोचून गेलेलो आहे बघा. आम्हाला अजून वरती जायचंय, पण या लेण्या आहेत ना इथपर्यंत आम्ही पोहोचून गेलेलो आहे. आता पहिले ना हे करतो, म्हणजे हे फिरून घेतो, मग वरती जातो. एक नंबर वाटतं, डायरेक्ट सकाळी सकाळी एकदम भारी झालेलं आहे. ओ भाई साहब डायरेक्ट आहे बघा, इकडे आम्ही वरती आलेलो आणि इकडे खालून यायला पूर्ण पायऱ्या आहे. आणि इकडे ही गाडी कोणी आणलेली, युनिकॉर्न गाडी आहे, वरती कोणतरी आणून ठेवलेली डायरेक्ट. म्हणजे कशी आणली असेल भाई डायरेक्ट. साईला विचारू आपण, त्याला माहिती असेल तर. काय रे साई, गाडी कशी आणली, तू आणली का? अरे बाप, साईने आणलेली गायची गाडी. हे बघा एक नंबर, एकदम डायरेक्ट भारी वाटतंय. आणि ना कुठून तरी नुसता मोराचा आवाज पण येतोय. मोर दिसत नाही, दिसला पाहिजे मोर, मग मजा येईल. हे बघा ना मित्रांनो, एक नंबर वातावरण झालेलं आहे डायरेक्टली. इतकं भारी वाटतंय ना, म्हणजे मी दरवर्षी फिरायला येत असतो, म्हणजे कुठं ना कुठं फिरायला जात असतो, पण या वर्षीपासून आपण ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे त्याच्यामुळे ना. आणि पावसाचा अलर्ट पण दिलेला होता, त्याच्यामुळे यावर्षी लेट फिरायला निघलो. वातावरण बघू शकता तुम्ही किती भारी झालेलं आहे. अजून आपण पुढे गेल्यावर एकदम भारी दिसणार आहे. तर फायनली मित्रांनो आम्ही ना म्हणजे थोडंसं वरती आलेलो आहे आणि तुम्ही नजारा बघू शकता. एक टाइम तुम्हाला मी समोरचा नजारा दाखवतो, एक नंबर वाटतं डायरेक्ट खतरनाक. हे बघा किती भारी वातावरण झालेलं आहे बघा. इकडे पाण्याची टाकी बघा ना गाईस, पाणी पूर्ण खराब झालेलं आहे. थोडं पावसाचं पाणी वरून पडतंय, हे बघा हे पाणी पडतंय. आणि इकडे टाकी, जुन्या काळातली टाकी, त्याला जाळी लावलेली वरून. आणि हे बघा इकडे असे छोटे छोटे रूम्स वगैरे, पण मध्ये खूप अंधार आहे त्याच्यामुळे जाता येत नाही. गाईज मध्ये ना पूर्ण अंधार आहे बघा, बघू शकता तुम्ही पूर्ण. आणि पाणी पण साचलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही जास्त मध्ये जात नाही, पूर्ण चिखलाचं आहे. हे बघा सर फोटोज वगैरे
आम्ही ना वरती चाललोय, वरती टोकाला डायरेक्ट. वरून तर अजून एक नंबर नजारा दिसणार डायरेक्ट, एकदम भारी. इथे पुढे निघून गेले, थांबले पण नाही माझ्यासाठी. चला गाईज, इकडे ना थोडासा खडतर रोड आहे, म्हणजे एवढं पण नाही अवघड नाही काही, थोडंसं आहे अवघड. अरे बाप, वातावरण बघा मित्रांनो तुम्ही, सीन म्हणजे व्ह्यू इतका कडक दिसतोय ना, बघा तुम्ही, एक नंबर डायरेक्ट. पाऊस पण नाहीये आणि एकदम भारी वाटतं डायरेक्ट. चला भाई, अजून वरती चढायचंय. चला पटापट. मित्रांनो आम्ही ना वरती चढून आलेले आहे. साई बघा, साई अजून खालीच थांबलेला आहे. तो म्हणतोय तुम्ही या जाऊन. त्याला म्हटलं चल रे भाई पटापट, त्याच्याकडून चढलं जात नाही इकडून, बघा ना. चल पटापट. चला आपण अजून आहे ना थोडंसं वरती चढू आता. अजून आम्हाला एवढं चढायचंय बघा, थोडंसंच राहिलंय. आता चढू, दम लागतोय थोडासा. काय एवढं अवघड नाही तरी, त्याच्यामुळे आम्ही जिथे होतो तिथे साई आला, आम्ही लय वरती निघून आलोय. आम्ही चढत होतो ना, तर आम्हाला इकडे काय दिसलेलं आहे बघा, मोठा पैसा दिसलेला आहे. करोडपती होऊ करे एवढ्या पैशात, होऊन जाऊ ना. ठीक आहे, घरी घेऊन जावं लागेल जाताना पैसा भाई. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. मग काय आता तेच करावं लागेल, जाताना घरी घेऊन जावं लागेल. मित्रांनो आम्ही ना एकदम पटापट पुढे चढून आलेलो. साई बघायला रे भाई, चल पटापट. तो नुसता 1 मिनिट बसतो, 1 मिनिट चालतो, 2 मिनिटं बसतो. गाईज आम्ही ना आता थोडं रेस्ट करत होतो, थोडंसं बसलेलो होतो. आपल्या साई भाऊंना खूप दम लागलेला होता त्याच्यामुळे, आणि इकडे बसलो होतो. तर बघा आता इकडून पूर्ण नाशिक दिसतंय, बघू शकता तुम्ही. मी हळू दाखवतो तुम्हाला, बघा पूर्ण नाशिकचा नजारा एकदम भारी दिसतोय. खाली ना पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूल आहे, त्याच्या बसेस लागलेले आहे. त्या बस आहेत ना इतक्या म्हणजे इतक्या छोट्या दिसतात ना डायरेक्ट, असं त्या आपल्या खेळणीमधल्या बस राहतात ना त्या वाटतात डायरेक्ट. एकदम भारी झालेलं आहे वातावरण डायरेक्ट, आणि सूर्य पण निघतोय थोडा थोडा. इकडे आम्हाला काय दिसलेलं आहे बघा, कुत्रं पण आपल्या या ठिकाणी ना ट्रेकिंगला आलेलं आहे. बघा ना इतक्या वरती कसं काय आलं असेल ते, एवढ्या वरती. इकडे आपल्या साईला चढता येत नाही, हळूहळू येतोय. आणि कुत्रं बघा, म्हणजे आपल्यापेक्षा कुत्रं 4 पाय त्याला, तर किती पटापट चढून आलेलं आहे. काहीतरी खातंय वाटतं ते. ए दोस्ता, भाऊचं खाण्यात इतकं खतरनाक लक्ष, काहीतरी खातोय त्याने, काहीतरी ना मासे वाटतं कसलं तरी. हो इकडे बघत बी नाही. अय शूटर, बघतच नाही भाऊ डायरेक्ट. जाऊ द्या, आपण कंटिन्यू करू. साई पण या ठिकाणी आलेला आता वरती. अरे बाप, साई आमच्या पुढे चाललाय. फायनली आम्ही वरती येऊन गेलेलो आहे. इतकं भारी वाटतं, हवा इतकी सुटलेली ना मित्रांनो, एकदम खतरनाक हवा सुटलेली. आता इथून मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आता सूर्यदादा पण आलेले आपले, हे बघा थोडस आहे ना, हे बघा एक नंबर वातावरण आहे डायरेक्ट. मागची साईड बांधली बघा, एक नंबर डायरेक्ट. हवा इतकी चालू आहे ना, एकदम भारी वाटतंय डायरेक्ट. साई म्हणतोय भाई चढलो कसा तरी डायरेक्ट. अरे बाप, आता पुशअप मार भाई, 10 पुशअप काढून दाखव फक्त. सरळ मार, सरळ सरळ.
तर मित्रांनो आम्ही जवळपास इकडे अर्धा पाऊण तास बसलो नाही का. एक नंबर वारा पण म्हणजे हवा इतकी भारी चालू आहे आणि ना थोडस ऊन पडलेलं आहे नाही का. तो हे बघा रेनबो आलेला आहे. रेनबो दाखवतो मी तुम्हाला. हा साईचं काय चालू ते बघा, दिसतोय का. कॅमेऱ्यात एवढं दिसत नाही पण असा रिअल मध्ये थोडासा ना फिकट येतो म्हणजे त्याचा डार्क नाही कलर, त्याच्यामुळे एवढा दिसत नाही. बघा नीट, बघा नीट, एकदम भारी. ते आम्हाला इकडे कोण सापडलेलं आहे भाई, माकड. मित्रांनो तो आहे ना आम्हाला म्हणजे फोटो काढायला लावत होता. पोज देऊन बसलेला होता कृष्णा. तो म्हणे फोटो काढता, आम्ही त्याचा व्लॉग घेतलेला आहे. तर काही जात आहे ना आम्ही उतरायला चालू केलेलं आहे. उतरायला सुरुवात केलेली आहे. चढायला एकदम भारी वाटलं, काहीच वाटत नव्हतं. पण उतरायला आहे ना आता एकदम म्हणजे थोडस घाबरा जीव होतोय. कारण ना चढणं सोपं असतं, उतरणं एकदम अवघड असतं. आणि थोडा पाऊस पण यायला लागलेला आहे. बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे. जर जोरात पाऊस आला मग काही खरं नाही. चल 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 चल. तर काही आम्ही ना त्या साईडने आलेलो होतो आणि आम्ही इकडून उतरायचं म्हणजे इकडून उतरू बा, इकडून पण जागा आहे. पण इकडून आहे ना खाली डायरेक्ट दोरी उतरायला. त्याच्यामुळे म्हटलं इकडून आलोय तिकडूनच उतरू. आणि समोर बघा ना आपला हा मुंबई आग्रा हायवे आहे आणि आपला तो टी सारखा रोड झालेला आहे. जो समोरचा रोड दिसतोय ना तो आपल्या घराकडे जायचा रोड आहे. बघा ना टी सारखा रोड. इकडे मुंबई आग्रा हायवे हा खतरनाक. तर काही चढताना खरंच काही वाटलं नाही. आता उतरताना इतका जीव घाबरतोय डायरेक्ट खतरनाक आहे. बघा ना इकडून उतरायचंय. साई उतरता येतंय का. साई बेस्ट करतोय, बेस्ट. म्हणजे उतरता येतंय त्याला. आता मला तर इतका जीव घाबरतोय. चढताना काहीच वाटलं नाही भाई, पण एकदम खतरनाक होतंय. आता एकदम डेंजर होतंय, खरंच खतरनाक आहे एकदम. काय चढताना आहे ना मी एक नंबर होतो. म्हणजे मी पुढे चालत होतो आणि साई आहे ना एकदम हळूहळू चालत होता. आणि उतरताना बघा ना माझा आहे ना इतका जीव घाबरतोय म्हणजे ना माझ्या बुटांना पण ग्रिप नाही. त्याच्यामुळे मी डायरेक्ट असा सटक केल का काय असं मला वाटतंय. आणि साईच्या बुटांना ग्रिप आहे त्याच्यामुळे एकदम पटापट जात होतं. बघा चढताना तो हळूहळू येत होता आणि आता उतरताना मी हळूहळू जातोय. आणि तो एक शूटर बघा, तो तर खाली जाऊन थांबलेला दिसत बी नाही. तो खालून हात देतोय. मित्रांनो घाबरत अर्धा तर उतरून आलेलो आहे. अजून थोडस बाकी आहे फक्त. आणि हे बघा इकडे ना आम्हाला यशची चप्पल दिसलेली आहे. यशने हा व्लॉग बघितल्यावर त्याला बी आश्चर्यचकित होईल. त्याची सेम टू सेम अशी चप्पल आहे बरं का, सेम. त्याच्या घरी गेलो का, त्याच्या घरी जर गेलो ना मी तुम्हाला दाखवेल ती चप्पल. सेम काहीच फरक नाही. त्याची चप्पल इकडे कुठं आली काय माहिती, दिसलेली आम्हाला ती. मुत्र्या ए मुत्र्या. साई मुताची जागा आहे का रे. तर मित्रांनो आता आहे ना आम्ही खाली लेण्यांपर्यंत आलेलोय. आणि म्हणजे वरतून उतरताना मजा आली पण थोडीशी ना फाटली नाही का. पण मजा आली. आता आहे ना आम्ही तिकडची साईड लेण्यांची फिरलेलो नव्हतो ना, तर तिकडे चाललोय. बारीक पाऊस पण चालू झालेला आहे. डॉगेश भाऊ भोगताय इथं. हे बघा मित्रांनो इकडच्या साईडला किती भारी लेणे आहेत. मध्ये जायचं का रे. मध्ये ना अंधार आहे खूप. आणि ना तिकडे लिहिलेलं आहे म्हणजे पार्टी तिकडे नाही का, तिकडे लिहिलेलं आहे चपला बुट आहे. लोक आहे ना चिखलाची चपला वगैरे बुट घालून जातात. त्याच्यामुळे चपला बुट बाहेरच काढून. आणि आम्हाला तर काही बुट बाहेर काढायची नाही त्याच्यामुळे आम्ही मध्ये जात नाही. हे बघा मध्ये कशा आवाजाचे भारी. मध्ये गेलं तर डायरेक्ट मग, कारण सकाळी ना मित्रांनो सकाळी कोणीच नाही त्याच्यामुळं रिस्क नाही घेते आम्ही मध्ये जायची. इकडे आम्हाला छोटस तळ दिसलेलं आहे. तळ बघा. कृष्ण आंघोळ करतो का, घ्या आंघोळ करून. हे तिकडं काय रे भाई, छोटा दरवाजा आहे का काय, गुफा आहे. इकडे बघा मित्रांनो या पाण्यात आहे ना पाणी एकदम हिरवं झालेलं आहे. नीचे ना छोटी गप्पी मासे छोटे ते बघा किती हलतायत नुसते, खूप आहेत. कुठे आहे साप, कुठे आहे. अरे बाप. मित्रांनो या ठिकाणी ना हे बघा साप दिसलेला आम्हाला. छोटा साप आहे. आम्हाला वाटलं मेलेला आहे तो. त्याला थोडासा दगड मार रे. पण थोडा जसा पळला तेव्हा कसा पळतो डायरेक्ट. एकदम छोटा साप आहे, छोटं पिल्ल आहे. कसा पळतोय बघा ना मित्रांनो. छोटा साप आहे एकदम. थोडा दगड मार. एकदम भाई किती घाण पळतोय. काय माहिती काय भाई किती डेंजर पळतोय.
डेंजर साप दिसला आम्हाला. काय वाटलं छोटाच आहे, म्हटलं मेलेला आहे का काय, पाण्यात होता. आणि जसा पळाला ना तो मित्रांनो एकदम खतरनाक आहे, घाबरून गेलो आम्ही नाही का. आणि आज थोडस पुढे आलेलो आहे आम्ही. इकडे बघा नित्तळ पाणी आहे एकदम. इकडे कस काय नित्तळ आहे भाई. ओ भाई साहब जी, वाईट खेकडा पण दिसलेला आहे मित्रांनो या ठिकाणी. पडला ना भाऊ. एवढा वरती सापडला नाही खेकडा, त्याला हलव रे भाई, थोडा नाही दगडा खाली लपून बसलाय तो. त्याच्या नांग्या पाय किती डेंजर आहे. आंबर का कृष्णा इथं पकडतोय का, पकडशील का कृष्णा. दगड आलो हळूच, हळू आलं. तो बघ तो ए कृष्णा पाण्यात काही पण असतं बरं का इकडे. त्याला असं दगड मार ना, छोटा दगड मार ना. तो बघा मित्रांनो घेऊन जायचा का घरी सांग. पळत नाही रे, तो शांत आहे एकदम. ते बाय घरी जायचा का सांग मला. वाईट खेकडा आहे भाई साहब, बेकार आहे मित्रांनो. आता आहे ना आम्ही त्याला बाहेर काढलेलं आहे. कृष्ण भाऊने बाहेर काढलेलं आहे. बघा ना किती बेकार आहे डायरेक्ट. अरे बाप खतरनाक. थांबता मारू नको नाही मारत नाही मी पकडतोय. कसा पळतोय बघा ना. त्याच्या तर नांगे तुटल्या पाहिजे, मग काय करणार नाही. अरे बाप रे. ओ भाई बिजी पकड. फायनली कृष्ण भाऊने इकडे बाहेर काढलेला आहे खेकडा पाण्यातून. मित्रांनो या ठिकाणी ना कृष्णाने तो पकडलेला आहे, त्याची एक नांगी पण तोडलेली आहे बघा. आणि डायरेक्ट पिशवीत घातलेला. आता घरी जाऊन काय मग खाणार आहे का डायरेक्ट. ठिकाणी ना आम्ही आता इकडे लेण्यांच्या कोपऱ्याला येऊन गेलेलो, इकडच्या साईडला. आम्ही त्यांना दुसरी साईड ही. गैरीचा आणि आम्ही त्या साईडने वरती गेलो होतो. आणि इकडच्या साईडने बघा कशी दोरी डायरेक्ट. मी तिकडून वरतून दाखवलं होतं तुम्हाला. इकडून डायरेक्ट दोरी, घरी गेलो आपण. इथून दोरीने वरती चढावं लागतं. खूप डेंजर आहे बाबा. चला आम्ही बरं तिकडून गेलो, तिकडून काय एवढं अवघड नव्हतं. इकडे एक बाबा दिसलेले बघा, किती स्ट्रगल करताय ते बघून घ्या तुम्ही. पाण्यात एवढं हे करताय बघा मरायचं केस पूर्ण व्हाईट झालेले आणि इतना स्ट्रगल बाबा केली. अच्छा नाहीये. आताच्या इकडून पायऱ्यांचा रोड कशासाठी दिलेला मला हे कळत नाही. हा पायऱ्यांचा रोड का बरे बाबा तुम्ही एवढे स्ट्रगल नका करू. तर गाईज या ठिकाणी आता आम्ही खाली उतरून आलो आणि इतकी मजा आली ना. पण आता थोडीशी वकार पाय दुखताय नाही का. साईला विचारू आपण, साई काय रे पाय दुखताय तुझे. हा पाय ते दुखत आहे. कृष्णाचे पाय दुखताय का. खरंच मजा आली. आता फक्त थोडीशी पाय दुखताय. आता घरी जातो मस्त फ्रेश वगैरे होतो. तर काही जाता या ठिकाणी मी घरी आलो, हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झालो. आणि आता या ठिकाणी आपली वेळ झालेली ब्लॉग एंड करायची. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा, कारण आपल्याला 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर करायची. त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा.